समर्थ. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज नवीन काय, तर आज मी जी रेसिपी घेऊन आली आहे ते लहान मुलांपासून तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तींना हा पदार्थ खूप जास्त आवडतो आणि हा बनवायला सुद्धा खूप सोपा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरासाठी खूप जास्त हेल्दी आहे. तर हे जे पीठ आहे हे आहे भोपळ्याचे घाऱ्याचं पीठ. याला भोपळ्याच्या गोड पोऱ्याही म्हणतात, याला भोपळ्याच्या घाऱ्याही बोलतात. सगळ्यांच्याकडे वेगवेगळं याचं नाव आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, मी इन डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे. माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भोपळा छान असा आधी धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचं जे वरचं कवच आहे ते या चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. त्यानंतर याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. मी जो भोपळा आणला आहे याचं माप आहे अर्धा किलोचं. आत्ता जो मार्केटमध्ये भोपळा भेटतो हा ॲटलिस्ट 20 किंवा 30 रुपयाने पावशेर असतो. त्यानंतर मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकले आहे आणि हा सर्व चिरलेलं भोपळा मी याच्यामध्ये मिक्स केला आहे. त्यानंतर 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर ओपन करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं हा जो भोपळा आहे तो शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे जो पावभाजीचा जो स्मॅशर असतं त्याने आपण हे छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. अर्धा किलोच्या साईजने आपल्याला अर्धा किलो गूळ लागेल आणि त्यानंतर गूळ ही आपण बारीक करून याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. छान असं तुम्हाला हे गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेलची पूड आणि जायफळ बारीक केलेलं असतं ते आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. चमच्याची साईज ही लहान आहे. त्यानंतर परातीमध्ये हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. ज्यावेळेस हे मिश्रण थंड होईल त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर कठीण किंवा क्रंची हवी असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा मिक्स करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता खूप छान असं पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर तेलाच्या साह्याने आपल्याला छान गोल गोल छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्या गोळ्यांच्या वरती खसखस किंवा तुम्ही तीळसुद्धा लावू शकता. मी खसखस लावून घेतली आहे आणि एकदम अल्लद हाताने लाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघा खूप छान अशी फुगली आहे आणि थोडासा लालसर कलर येईपर्यंत तळायचा आणि खूप मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत. एकदम अशा मऊ आहेत, खायला सुद्धा खूप छान आहेत. मी 2 प्रकारचे बनवले आहेत. वरून तेल लावलेलं आहे आणि खसखस लावलेलं आहे. तर आवडल्यानंतर तुम्ही पण छान अशा घरात तयार करू शकता.